नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। वय जे आहे 60 वर्षापर्यंत तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/4/2023 या ठिकाणी आहे। अधिक माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी अप्पर जिल्हा अधिकारी तथा प्रशासक या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे मित्रांनो, या पदासाठी तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे। मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MSIT किंवा तत्सम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दरमहा ठोक्याप्रमाणे दिलं जाणार आहे। 17/12/2016च्या शासन निर्णयानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जाईल। 2 वर्षासाठी या ठिकाणी प्रथमतः तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। नोकरीचे ठिकाण तुमचं महामंडळाचे नागपूर कार्यालय किंवा महामंडळाच्या आवश्यकतेनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात तुमचं या ठिकाणी असू शकतं आहे। वय जे आहे मित्रांनो तुमचं 1/4/2023ला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी मॅक्सिमम तुमच्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत। 10/4/2023 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दुपारच्या 3 वाजेपर्यंत या ठिकाणी पाठवू शकता। त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, जनरल मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन MSRDC ऑपोजिट ऑफ बांद्रा रिक्लेमेशन बस डिपॉट नियर लीलावती हॉस्पिटल बांद्रा मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे पाठवायचे आहे। निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी मुलाखतीद्वारे या ठिकाणी केली जाणार आहे। नमुना अर्ज जो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला PDF मिळून जाईल। PDFची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपला फोटो चिटवायचा आहे। सर्व आपली माहिती या ठिकाणी पर्सनल डिटेल्स या ठिकाणी भरायची आहे। नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, मेल फिमेल तुम्ही जे काही असाल, मॅरिटल स्टेटस असेल, नॅशनॅलिटी, सर्व काही माहिती आपण या ठिकाणी ईमेल ID, मोबाईल नंबर, परमनंट करंट ॲड्रेस या ठिकाणी भरायचा आहे व दिलेल्या ॲड्रेसवरती आपण या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे पाठवायचा आहे। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी निघालेली आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।